वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे. अशा वेळी स्वतः उभे राहून त्या वृद्ध व्यक्तीला बसण्यासाठी जागा देऊ. लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभे आहेत. अशा वेळी स्वतः उभे राहून त्या काकूंना बसण्यासाठी जागा देऊ. तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे. त्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे संवाद साधून त्यांच्याविषयी सगळी माहिती विचारून त्यांच्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरे नम्रपणे देऊ. एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. त्या व्यक्तीची अडचण समजून त्या व्यक्तीला योग्य पत्ता सांगून त्याला मदत करू. तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो. त्या मुलाला शाळेत जाताना व परत येताना बरोबर घेऊन जाऊ. त्याची बॅगही घेऊन त्याला मदत करू. खालील वाक्यांतील नामे ओळखा, त्याखाली रेघ ओढा. हॅलो काका, मी संजू बोलतोय. काका संजू. आजी तुम्ही या जागेवर बसा. आजी जागे. दिनेश हा गुणी मुलगा आहे. दिनेश मुलगा. खालील वाक्यांत योग्य नामे लिहा. डॅश हा माझा जिवलग मित्र आहे. विजय. माझ्या दप्तरात डॅश 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 या वस्तू आहेत. वही, पुस्तक, पेन. खालील बोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा. उदा. ओल, ओलावा. माया, मायाळू. कष्ट, कष्टाळू. गोड, गोडवा. लहान, लहानपण. चपळ, चपळाई, चपळता. मोठे, मोठेपण.